नमस्कार विद्यार्थ्यांनो, नवीन सत्रात आपले स्वागत आहे. मी शेन आहे आणि आज माझ्यासोबत दुभाषी सुश्री शैलजा आहेत. दररोज लोक भाज्या, साबण, दंतमंजन, मसाला, पाव, वही इत्यादी अनेक वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात जातात. जर आपण खरेदी केलेल्या वस्तूंची यादी बनवली तर ती लांबलचक होईल. आपल्या दैनंदिन गरजांसाठी आपण अनेक प्रकारच्या बाजारपेठांना भेट देतो. यामध्ये आपल्या परिसरातील दुकाने, फेरीवाल्यांची गाडी, आठवडा बाजार, मोठा शॉपिंग कॉम्प्लेक्स, व्यापारी संकुल आणि कदाचित मॉल, मोठे गृहवस्तू भांडार देखील समाविष्ट असू शकतात. लोक रस्त्यावरील विक्रेत्यांकडून, लहान दुकानांमधून शेती उत्पादने मिळवतात. अलीकडच्या काळात शेतकरी, रायथू, रयत बाजार, बाजारात नागरिकांचा बाजार त्यांची फळे आणि भाज्या विकत आहेत. या सत्रात आपण यापैकी काही बाजारपेठांकडे पाहू आणि विकल्या जाणाऱ्या वस्तू खरेदीदारांपर्यंत कशा पोहोचतात, हे खरेदीदार कोण आहेत, हे विक्रेते कोण आहेत आणि इयत्ता 6वीच्या सामाजिक अभ्यासातील कृषी उत्पादनातील व्यापार या विषयावरून त्यांना कोणत्या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. शैक्षणिक उद्दिष्टे, अध्ययन निष्पत्ती, विविध प्रकारचे व्यापार समजून घ्या, व्यापाराची व्याख्या करा. विक्रेत्यांच्या जीवनशैलीचे वर्गीकरण करा. विक्रेत्यांचे गुंतवणूक स्रोत समजून घ्या. व्यापारांच्या प्रकारांमध्ये फरक करा. अतिमहत्त्वाचे शब्द: घाऊक व्यापारी, उत्पादनांकडून वस्तू गोळा करणारा आणि नंतर अंतिम विक्रीसाठी किरकोळ विक्रेत्यांना विकणारा व्यापारी. किरकोळ व्यापारी दुकानातून थेट जनतेला वस्तू विकणारा. बाजार, बाजार म्हणजे अशी जागा जिथे वस्तू खरेदी आणि विक्री केल्या जातात. रैथू बाजार हा आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या भारतीय राज्यांमध्ये एका प्रकारचा शेतकरी बाजार आहे. व्यापारी, वस्तू खरेदी आणि विक्री करणारी व्यक्ती. खरेदीदार, काहीतरी वस्तू खरेदी करणारा. संकल्पना नकाशा, रस्त्यावरील विक्रेते,
हे विक्रेते रस्त्यावर भाजीपाला किंवा फळे विकतात. हे रस्त्यावरील विक्रेते घाऊक बाजारातून उत्पादने खरेदी करतात. रस्त्यावरील विक्रेते खूप कठीण जीवन जगतात आणि सतत कर्जात बुडालेले असतात. ते सावकारांकडून पैसे उधार घेत असल्याने त्यांच्या उत्पन्नाचा मोठा भाग व्याज भरण्यासाठी जातो. तसेच त्यांच्याकडे न विकलेल्या भाज्या साठवण्यासाठी कोणत्याही सुविधा नाहीत. याच्या उलट मोठ्या व्यापाऱ्यांकडे शीतगृहे आणि गोदामे आहेत. ते बँकांकडून कमी व्याजदराने पैसे देखील घेऊ शकतात. आठवडा बाजार. आठवड्याचा बाजार आठवड्याच्या एका विशिष्ट दिवशी असतो. आठवड्याच्या बाजारात कायमस्वरूपी दुकाने नसतात. व्यापारी दिवसभर दुकाने लावतात आणि संध्याकाळी ती बंद करतात. नंतर ते दुसऱ्या दिवशी वेगळ्या ठिकाणी दुकाने लावू शकतात. भारतात असे हजारो बाजार आहेत. लोक त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी येथे येतात. आठवड्याच्या बाजारात अनेक वस्तू स्वस्त दरात मिळतात. कारण जेव्हा दुकाने कायमस्वरूपी इमारतीमध्ये असतात तेव्हा त्यांना खूप खर्च करावा लागतो. त्यांना भाडे, वीज आणि सरकारला शुल्क द्यावे लागते. त्यांना त्यांच्या कामगारांना मजुरी देखील द्यावी लागते. आठवड्याच्या बाजारात हे दुकान मालक घरीच वस्तू साठवतात. त्यांपैकी बहुतेकांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडून मदत मिळते आणि त्यामुळे त्यांना कामगार ठेवण्याची गरज नसते. आठवडी बाजारातही एकाच वस्तू विकणारी दुकाने मोठ्या संख्येने असतात, म्हणजे त्यांच्यात स्पर्धा असते. जर काही व्यापाऱ्यांनी जास्त किंमत आकारली तर लोक दुसऱ्या दुकानात जातील जिथे तीच वस्तू स्वस्तात मिळू शकेल किंवा जिथे खरेदीदार सौदा करून किंमत कमी करू शकेल. आठवडी बाजाराचा एक फायदा म्हणजे तुम्हाला आवश्यक असलेल्या बहुतेक गोष्टी एकाच ठिकाणी उपलब्ध असतात. तुम्हाला भाज्या, किराणा सामान, कपडे आणि किंवा भांडी हवी असतील तर त्या सर्व येथे मिळू शकतात. वेगवेगळ्या वस्तू खरेदी करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या भागात जाण्याची गरज नाही. लोक अशा बाजारात जाणे देखील पसंत करतात जिथे त्यांच्याकडे पर्याय आणि विविध वस्तू असतात.
लोकांना रस्त्यावरील विक्रेत्यांकडून आणि लहान दुकानांमधून शेती उत्पादने मिळतात. अलीकडच्या काळात शेतकरी त्यांची फळे आणि भाज्या रायतू बाजारात विकत आहेत. या सत्रात तुम्ही यांपैकी काही कसे कार्य करतात याबद्दल जाणून घ्याल. रस्त्यावर भाजीपाला विकणे. शहरांमध्ये अनेक विक्रेत्यांना कायमस्वरूपी जागा असते. काहींना नगरपालिका किंवा खासगी दुकानदारांनी कामावर ठेवलेले होते. काही जण फुटपाथावर भाजीपाला विकतात. पंचायत किंवा नगरपालिका थोडीशी रक्कम देऊन तेलंगणातील रायथू बाजार, रयत बाजार, नागरिकांचा बाजार, धान्य आणि डाळींसारखे बहुतेक कृषी उत्पादने थेट घाऊक व्यापाऱ्यांना विकली जातात. लहान व्यापारी ग्राहकांना विकण्यासाठी त्यांच्याकडून हे सामान खरेदी करतात. तथापि काही बाजारपेठा अशा आहेत जिथे उत्पादक त्यांचा माल थेट ग्राहकांना विकतात. रायथू बाजार ही अशीच एक बाजारपेठ आहे. या बाजारासाठी काही अडचणी आल्या. भाजीपाला विक्रेतेसाठी येथे चांगली जागा मिळणे कठीण आहे. वाहने पार्क करण्यासाठी पुरेशी जागा नाही. तसेच दूरच्या ठिकाणाहून येणाऱ्या शेतकऱ्यांना या बाजारांचा फायदा घेता येत नाही. परिसरातील दुकाने. आपण आठवड्याच्या बाजारात विविध वस्तूंचे दुकान पाहिले आहे. तथापि आम्ही इतर प्रकारच्या बाजारपेठांमधून देखील वस्तू खरेदी करतो. आमच्या परिसरातील अनेक दुकाने वस्तू आणि सेवा विकतात. आम्ही दुग्धशाळेतील दूध, विभागीय दुकानांमधून किराणा सामान, स्टेशनरी, खाद्यपदार्थ किंवा इतर दुकानांमधून औषधे खरेदी करू शकतो. यांपैकी अनेक कायमस्वरूपी दुकाने आहेत, तर काही रस्त्याच्या कडेला असलेली दुकाने आहेत. जसे की भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते, मेकॅनिक, यंत्रज्ञ, कामगार इत्यादी. शेजारील दुकाने अनेक प्रकारे उपयुक्त आहेत. ती आमच्या घराजवळ आहेत आणि आम्ही आठवड्याच्या कोणत्याही दिवशी तिथे जाऊ शकतो. सहसा खरेदीदार आणि विक्रेता एकमेकांना ओळखतात आणि ही दुकाने उधारीवर देखील वस्तू देतात. याचा अर्थ असा की तुम्ही नंतर खरेदीसाठी पैसे देऊ शकता. शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि मॉल्स, व्यापारी संकुल व मोठी गृह वस्तू भांडारे.
आतापर्यंत आपण 2 प्रकारच्या बाजार पाहिले आहेत. आठवडी बाजार आणि आपल्या परिसरातील बाजार. शहरी भागातील इतर बाजारपेठांमध्ये अनेक दुकाने आहेत. ज्यांना शॉपिंग कॉम्प्लेक्स, व्यापारी संकुल म्हणतात. आजकाल अनेक शहरी भागात मोठ्या बहुमजली वातानुकूलित इमारती आहेत, ज्या वेगवेगळ्या मजल्यांवर दुकाने आहेत, ज्यांना मॉल्स, गृहवस्तू भांडार म्हणतात. या शहरी बाजारपेठांमध्ये तुम्हाला ब्रँडेड, नामवंत आणि नॉन ब्रँडेड म्हणजेच नामवंत नसलेले म्हणजे साधारण दोन्ही प्रकारच्या वस्तू मिळतात. बाजारपेठांची साखळी. मागील भागात आपण वस्तू खरेदी करणाऱ्या वेगवेगळ्या बाजारपेठांबद्दल शिकलो आहोत. तुम्हाला काय वाटते, दुकानदार त्यांचा माल कुठून खरेदी करतात? कारखान्यांमध्ये, शेतात आणि घरांमध्ये वस्तूंचे उत्पादन केले जाते. उत्पादक आणि अंतिम ग्राहक यांच्यातील लोक म्हणजे व्यापारी. घाऊक व्यापारी प्रथम मोठ्या प्रमाणात वस्तू खरेदी करतो. त्यानंतर इतर व्यापाऱ्यांना विकल्या जातील. या बाजारपेठांमध्ये व्यापाऱ्यांमध्ये खरेदी विक्री होते. व्यापाऱ्यांच्या या दुव्यांद्वारेच वस्तू दूरवर पोहोचतात. शेवटी ग्राहकांना हा माल विकणारा व्यापारी म्हणजे किरकोळ विक्रेता. हा आठवडी बाजारातील व्यापारी परिसरातील फेरीवाला किंवा व्यापारी संकुल मधील दुकानदार असू शकतो. या सत्रात आपण आठवडा बाजारातील दुकानदार आणि व्यापारी संकुल मधील दुकानदारांची माहिती घेतली आहे. छोटे व्यापारी दुकान चालवण्यासाठी कमी पैसे खर्च करू शकतात, तर दुसरे मोठे दुकानदार दुकान उभारण्यासाठी खूप पैसे खर्च करू शकतात. पाहिल्याबद्दल धन्यवाद. आश्रय आकृतीशी संपर्कात रहा.